ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. दूता संगे जय जयकारे गगना भरिता का येता येता का तन्मय झाला का अपना आपण फुलला का तन्मय झाला का अपना आपण फुलला का या बाळाची ओळख पटुनी या बाळाची ओळख पटुनी ईश्वर दिसला का येता येता का येता येता का बेथलेहेमा येता का दूता संगे जय जयकारे दूता संगे जय जयकारे गगना भरिता का येता येता का हृदय भरला का तिकडे तिकडे फुलला का हृदय भरला का तिकडे तिकडे फुलला का ख्रिस्त माझे जीवन अक्षय ख्रिस्त माझे जीवन अक्षय निश्चय झाला का येता येता का येता येता का बेथलेहेमा येता का दूता संगे जय जयकारे दूता संगे जय जयकारे गगना भरिता का येता येता का क्या होगा का हर्षे नर्तन करिता का क्या होगा का हर्षे नर्तन करिता का ख्रिस्त जय आजच्या मननाकरिता निवडलेला शास्त्रपाठ तिताला पत्र याचा 3रा अध्याय 4 ते 6 ही वचने. तिताला पत्र याचा 3रा अध्याय 4 ते 6 ही वचने. परंतु जेव्हा आपला तारणारा देव याची दया व मनुष्यावरील प्रीती प्रगट झाली, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कर्मांनी नव्हे, तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारिले. त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपल्यावर विपुल ओतिला. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. श्रोते हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग पौलाचे तिताला पत्र याचा 3रा अध्याय आणि 4 ते 7 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी तारण देणारी देवाची कृपा प्रकट झालेली आहे असं आपण पाहिलेलं आहे. कारण जेव्हा आपला देव तारणारा याची दया व मनुष्यावरील प्रेम प्रकट झालं, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यानी नव्हे, तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याचे केलेले नवीनीकरण ह्याच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारिले. आणि या ठिकाणी पाहतो की परमेश्वराची दया, मनुष्यावरील त्याचं प्रेम प्रकट झालं, आणि हे आमच्या चांगल्या कार्यामुळे किंवा सत्कृत्यामुळे नव्हे, तर परमेश्वराच्या दयेने आणि पवित्र आत्म्याच्या नवीनीकरणाद्वारे परमेश्वराने आमच्यावर ते विपुल केलं, अशासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानयुगाच्या जीवनाचे वारीस व्हावे. त्याचा हेतू हाच माझ्या प्रियानो,
की आम्ही सार्वकालिक जीवनाचे हक्कदार व्हावे. आणि म्हणून परमेश्वराने मनुष्यावर प्रेम केलं. त्याची कृपा आम्हा प्रत्येक मनुष्यावर झाली अशासाठी की त्याच्या कृपेने आम्ही नीतिमान ठरावं आणि जी आशा आपण बाळगतो युगान युगाचं जीवन आम्ही प्राप्त करावं. तिथाला पत्र याचा 2 अध्याय 11 वचन जर आम्ही वाचलं, कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झालेली आहे. सर्वांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झालेली आहे आणि म्हणून त्यांच्या चांगल्या किंवा सत्कृत्याने नाही. इपिस्करास पत्र याचा 2 अध्याय 8 जर वाचलं, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर ते देवाचे दान आहे. आणि परमेश्वराचं तो दान आहे, परमेश्वराची कृपा आहे, त्याचं प्रेम आहे जे त्याने या जगातील प्रत्येक मनुष्यावर केले आहे. म्हणून या त्या कृपेच्या सिंहासनाजवळ येऊ. ती परमेश्वराची कृपा ती तारण देणारी आहे आणि ती या जगात येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रकट झालेली आहे आणि ती प्रत्येक मनुष्यासाठी आहे. आणि ते स्वतः आम्ही प्राप्त करू शकत नाही किंवा आपल्या चांगल्या कृत्याने नाही, तर ते परमेश्वराच्या दयेने, परमेश्वराच्या कृपेने तुमच्या आणि माझे तारण करणारे आहे. देवबाप करो, या वचनाने आम्हाला आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय प्रभू. सर्व माणसांना तारण देणारी तुझी कृपा प्रकट झालेली आहे आणि जो कोणी त्या कृपेवर विश्वास ठेवतो, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होणार नाही तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. आणि परमेश्वर बाप्पा, तारण हे आम्ही स्वतः प्राप्त करू शकत नाही, पण ते तुझ्या दयेने आणि कृपेने आम्ही प्राप्त करू शकतो. आमच्या चांगल्या कृत्याने नाही, पण तुझी कृपा आम्हा मनुष्यावर झालेली आहे आणि ती आम्हाला नीतिमान ठेवून युगान युगाच्या जीवनाचे वारीस करताय. प्रभू, प्रार्थना करतोय परमेश्वर बाप्पा, ते सार्वकालिक जीवन प्रत्येकास लाभू दे. प्रभू परमेश्वर बाप्पा, प्रत्येक मनुष्याने ते तारण साधावं आणि परमेश्वर बाप्पा ते युगान युगीचं जीवन प्राप्त करावं असं अनुग्रह तू कर. धन्यवाद देतो. प्रार्थना केली येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. गगना भरिता का येता येता का क्या होगा का हर्षे नर्तन करिता का, क्या होगा का हर्षे नर्तन करिता का. कृष्ण जयंती रोज या पुढे, कृष्ण जयंती रोज या पुढे, कैसे गणिता का. येता येता का, येता येता का, बेथल रे मायेता का. तुझा संगे जय जयकारे, तुझा संगे जय जयकारे, गगना भरिता का. येता येता का. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.